नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुका पोलीस प्रशासनातर्फे काढण्यात आला वरखेडी गावात रूट मार्च। सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तालुका पोलीस प्रशासन सतर्क झालेले आहे। त्याच अनुषंगाने आज रोजी वरखेडी गावात पोलीस प्रशासनातर्फे रूट मार्च काढण्यात आला। दरम्यान या रूट मार्चमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दरम्यान वरखेडी गावातील मुख्य रस्त्यावरून रूट मार्च काढत नागरिकांना शांतता व सौहार्द राखण्याचे आवाहन करण्यात आले। सणाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे। या रूट मार्चमुळे ग्रामस्थांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झालेली असून पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे सर्वत्र स्वागत होत आहे। तालुका प्रतिनिधी संदीप त्रिभुवन। नमस्कार, मी PI धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन। आज वरखेडी गावात यात्रेनिमित्त एक गंगा काबू योजनेची रिहर्सल घेण्यात आलेली आहे। याच्यामध्ये धुळे तालुका पोलीस स्टेशन त्याचबरोबर सोनगीर पोलीस स्टेशनचा स्टाफ तसेच RCP यांचा सहभाग राहिलेला आहे। त्याच्यानंतर आगामी सण उत्सव गुढीपाडवा आहे, रमजान ईद आहे, या अनुषंगाने शहराला लागून असलेलं महत्त्वाचं गाव आहे। त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या सूचनेनुसार ही रिहर्सल राबवण्यात आली। त्याच्यानंतर या रिहर्सलनंतर गावामध्ये एक रूट मार्चसुद्धा घेण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे जवळपास 60 इतके अंमलदार आणि 6 अधिकारी यांच्या उपस्थितीत ही रिहर्सल पार पाडण्यात आली आहे। महानगरपालिकेचा अग्निशामक बंब याचा पण याच्यामध्ये वापर करण्यात आलेला आहे, ॲम्ब्युलन्सचा पण वापर करण्यात आलेला आहे। आणि ही गंगा काबू योजना असल्यामुळे फक्त हीच प्रॅक्टिस होती। याबाबत आपण आपल्या चॅनलमार्फत